तुम्ही शासकीय कार्यालयामध्ये आपलं काम करून घेण्यासाठी एक 10 फेऱ्या मारता. कर्मचारी मागतील तो कागद तुम्ही त्यांना पुरवता. जोपर्यंत त्याची पूर्तता होत नाही, तुमचं काम होत नसतं. एकदा पूर्तता तुम्ही जेव्हा करता, तेव्हा तुमचं काम होऊन जातं. सरकारी कर्मचारी आपल्या विरोधात आहेत, त्यांना आपलं काम करायचं नाहीये, असा कांगावा तुम्ही करता का? एखादी प्रथा किंवा नियम सांगणं, याला विरोध कसं काय म्हणता येईल? आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गेले 2-4 दिवस मी आपल्याशी बोलायचा प्रयत्न करतोय, पण एकंदरीत सगळ्या धावपळीमुळे मला सवड मिळाली नव्हती. आज अखेर मला आपल्याशी बोलायला वेळ मिळाला आहे. नमस्कार, मी मिहीर कुलकर्णी. स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपाने. विजयनगर साम्राज्याच्या ऱ्हासानंतर कोणीही हिंदू राजा झालेला नव्हता. उत्तरेमध्ये काही हिंदू राजे होते, पण ते सगळे मुघल बादशांचे मांडलिक होते. त्यांना परंपरागत राजपद मिळत होतं. कुणीही इस्लामी सत्ताधीशांचं वर्चस्व झुगारून राजा झालेला नव्हता, या सत्ता स्थापन केली नव्हती. महाराजांना तशा प्रकारे राजा व्हायचं नव्हतं. त्यांना एक स्वतंत्र आणि सार्वभौमशी सत्ता स्थापन करायची होती. बादशाह अकबराच्या काळामध्ये शूद्र शिरोमणी नावाचा एक ग्रंथ लिहिला गेला. त्यात अशी मांडणी केली होती की जगामध्ये आता क्षत्रिय अस्तित्वात नाहीत. भगवान परशुराम यांनी 21 वेळा क्षत्रियांचा संहार केलाय, त्यामुळे क्षत्रिय आता नष्ट झालेले आहेत. ब्राह्मण आणि शूद्र अशा दोनच जाती या जगामध्ये उरलेल्या आहेत. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांवर सुद्धा याच ग्रंथाचा प्रभाव होता. यावरून पुरोगामी ब्रिगेडी अशी मांडणी करतात, ब्राह्मणांना मुसलमानांचं राज्य चालत होतं, पण शिवरायांचं राज्य त्यांना नको होतं. शिवरायांनी जेव्हा आपली राजकीय कारकीर्द सुरू केली, तेव्हा तत्कालीन मराठा सरदार सुद्धा त्यांना राजा मानायला तयार नव्हते. इतकंच कशाला, त्यांचे स्वतःचे सख्खे चुलते आणि मामा त्यांच्या विरोधात होते. तिथं ब्राह्मणांच्या विरोधाची अगरबत्ती कुठे लावतायत? 5 ते 10 ब्राह्मणांची डोकी उडून आपल्या राज्याभिषेकाचा प्रश्न सुटणार नव्हता, ह्याची महाराजांना कल्पना होती. जसा प्रॉब्लेम तसं त्याचं सोल्युशन, म्हणून महाराजांनी आपले एक शिष्टमंडळ राजस्थानला पाठवलं. आपले सिसोदिया घराण्याशी संबंध असल्याचे महाराजांनी कागदोपत्री सिद्ध केलं. मग ब्राह्मणांना महाराजांचं क्षत्रियत्व मान्य करण्यापासून काही गत्यंतरच उरलं नाही. ब्राह्मणांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध केला. तो कसा केला, तर त्यांनी महाराजांकडे क्षत्रिय असल्याचे पुरावे मागितलेले होते. तुम्ही शासकीय कार्यालयामध्ये आपलं काम करून घेण्यासाठी एक 10 फेऱ्या मारता. कर्मचारी मागतील तो कागद तुम्ही त्यांना पुरवता. जोपर्यंत त्याची पूर्तता होत नाही, तुमचं काम होत नसतं. एकदा पूर्तता तुम्ही जेव्हा करता, तेव्हा तुमचं काम होऊन जातं. सरकारी कर्मचारी आपल्या विरोधात आहेत, त्यांना आपलं काम करायचं नाहीये, असा कांगावा तुम्ही करता का? एखादी प्रथा किंवा नियम सांगणं, याला विरोध कसं काय म्हणता येईल? महाराजांना सुद्धा सर्व काही नियम आणि प्रथेनुसारच करायचं होतं. आपण क्षत्रिय आहोत याचे पुरावे महाराजांनी ब्राह्मणांना सादर केले आणि आपला राज्याभिषेक करून घेतलेला होता. जर पुरावे सादर करून सुद्धा ब्राह्मणांनी राज्याभिषेक करायला नकार दिला असता, तर तो विरोध ठरला असता. पण प्रश्न असा आहे की अशा विरोधानं महाराजांचं काही अडणार होतं का? जर ब्राह्मणांनी वैदिक पद्धतीनं राज्याभिषेक करायला नकार दिला असता, तर महाराजांनी तांत्रिक पद्धतीनं करून घेतला असता. त्यांनी दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीनंच करून घेतलेला होता. ब्राह्मणांच्या या विरोधाला अवास्तव महत्त्व देऊन बिग्रेडी पुरोगामी इतिहासकारांनी त्यांना मोठं केलेलं आहे. हे म्हणतात त्याप्रमाणे ब्राह्मणांच्या विरोधाचं स्वरूप खरोखर जर इतकं मोठं होतं, तर या घटनेच्या अगदी तुरळक नोंदी कशा काय सापडतात? एक वेळ मान्य करू की महाराजांना ब्राह्मण शूद्र म्हणाले. त्यातूनच ब्राह्मणी धर्मानुसार मराठी शूद्र अशी पुस्तकं निघतात. दुसरा राज्याभिषेक म्हणजे महाराजांचं धर्मांतरण अशी मांडणी केली जाते. वामन मेश्राम तर बेधडकपणे आपल्या भाषणात महाराजांना शूद्र म्हणत असतात. आज एक ब्राह्मण दाखवा जो मराठ्यांना शूद्र म्हणेल. ब्राह्मण चुकूनही तसं करणार नाही. तसा विचार जरी त्याने केला तरी त्याला धडकी भरू शकते. तसं काय तो बोलायला गेला तर ते त्याच्या जीवावर बेतू शकतं. पण आज ब्राह्मणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठ्यांना लक्ष करणारे बाजारू वक्ते आणि इतिहासकार मात्र ढीगभर सापडतील. या बाजारू वक्ते आणि इतिहासकारांना मला विचारायचं आहे की तुम्ही हवं त्याला शूद्र म्हणा, पण त्यासाठी ब्राह्मणांच्या कुबड्या कशासाठी वापरता? एका ग्रुपवर सुद्धा मी हाच प्रश्न उपस्थित केला होता. शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध झाल्याचा एखादा समकालीन पुरावा उपलब्ध आहे का? तर काही लोकांनी वेदोक्त आणि राज्याभिषेक प्रकरणाची भेसळ केली. शाहू महाराजांचा तर इथं काही संबंध नव्हता, पण आता वेदोक्ताचा विषय निघालेलाच आहे, तर अगदी थोडक्यात मी आपल्याला सांगतो. राजर्षी शाहू महाराजांनी वेगळं काय केलेलं होतं? ब्राह्मण आपल्या वेदोक्त पद्धतीनं पूजा करत नाहीत म्हटल्यावर त्यांची दरबारातून हकालपट्टी केली. त्यांना मिळणारं इनाम बंद करून टाकलं. स्वतः स्वतंत्र वैदिक शाळा स्थापन केल्या.
त्याच्या माध्यमातून त्यांनी ब्राह्मणेतरांना धार्मिक विधी शिकवण्याची व्यवस्था केली होती. त्यांनी ब्राह्मणेतरांना वेदांचे अधिकार मिळवून दिले. ब्राह्मणेतर पुजारी सुद्धा वेदोक्त पद्धतीने पूजा सांगू लागले. राजर्षी शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना ब्राह्मणांनी विरोध केला, तर त्यांचं कुठं अडून राहिलं? हाच मोठा प्रश्न आहे की त्यांचं कुठं अडून राहिलेलं होतं. कोणाचं काही तिथं काम थांबलं नाही. या दोघांनी सुद्धा आपापल्या पद्धतीनं मार्ग काढलेला होता. राज्याभिषेकाचं सगळ्यात जास्त दुःख कुणाला झालं होतं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे सगळ्यात जास्त कुणाला दुःख झालं असेल तर ते मुस्लिमांना झालेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चाकरीत असलेले आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेनं सभासद बखर लिहिणारे कृष्णाजी अनंत सभासद ते आपल्या बकरीमध्ये म्हणतात, 2 दिवस औरंगजेबानं अन्न आणि उदक घेतलेलं नव्हतं आणि बोलिले की खुदाने मुसलमानांची पातशाही दूर करून तख्त बुडवून मराठीयास तख्त दिले. आता हद्द झाली. विजापूर, भागानगर, रुमशाम, इराण, दुराण दर्यातील पातशाह सिद्धीला खबर कळताच मनातून खेद करू लागले. हे सगळे मुसलमान होते आणि आपल्याला शिकवलं काय जातं? महाराजांची इस्लामप्रती सहिष्णुता होती. असं असताना या एकाही इस्लामी सत्ताधीशानं महाराजांच्या राज्याभिषेकाची नोंद ठेवली नाही. यावरूनच लक्षात येतं की हे राज्याभिषेकाचं प्रकरण या सर्व मुस्लिम सत्ताधीशांच्या किती जिव्हारी लागलेलं होतं. एक वेळ इस्लामी सत्ताधीश परवडले असं म्हणायची वेळ आलेली आहे. कारण या पुरोगामी बी ग्रेड इतिहासकारांना शिवराज्याभिषेकाच्या आनंदापेक्षा ब्राह्मणांनी न केलेल्या विरोधाचं जास्त दुःख आहे. या लोकांना ब्राह्मण विरोधाचं दुःख कुरवाळ्याची इतकी सवय झालेली आहे की महाराजांनी आपल्या सिद्ध केलेल्या क्षत्रियत्वाचं सुख याला दुखायला लागले. सुख दुखणं म्हणजे काय असतं हे मला तर या लोकांकडे बघून कळलेलं आहे. सहकार्य असू द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतिहासाची सुवर्णपाने सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांची गणेश भक्ती ह्याच्याविषयी माहिती सांगणार आहे. धन्यवाद. नमस्कार.